महिनाभर टिकणारे अतिशय पौष्टिक गुळपोळीचे सारण कसे बनवायचे ते पाहूयात. यापासून कधीही 5च मिनिटात खुसखुशीत गुळपोळी बनून तयार होईल. तर त्यासाठी गव्हाच्या पिठामध्ये बेसन आणि चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेतलं. यामध्ये गरम तुपाचं मोहन घालून हाताने चोळून घेतलं. थोडं थोडं पाणी घेऊन हलकंसं मऊ हे भिजवून घेतलं. अर्धा तास या कणकेला रेस्ट द्यायची. सारण बनवण्यासाठी पॅनमध्ये तीळ हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घेतले. एका ताटामध्ये काढून घेतले. त्यानंतर डेसिकेटेड कोकोनट सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून घेतलं. तुपावरती बेसन सुद्धा रंग बदलेपर्यंत परतून घेतलं. सगळ्या गोष्टी त्याच ताटामध्ये काढून घ्यायच्या. त्याच पॅनमध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ घेतला. यामध्ये तूप घेऊन गूळ फक्त विरघळवून घेतला. आता यामध्ये भाजून घेतलेले सगळे जिन्नस, वेलची पूड आणि जायफळाची पूड घालून मिक्स करून घेतलं. पूर्णपणे थंड झाल्यानंतर याची पावडर करून घेतली. पोळी बनवण्यासाठी कणकेचा छोटा गोळा घेऊन वाटी करून घेतली. यामध्ये ही पावडर स्टफ करून घ्यायची आणि आपण नेहमी बनवतो त्याच पद्धतीने या पोळ्या करून घ्यायच्या. मस्त टम्म फुगतात, सारण सुद्धा काठापर्यंत जातं आणि पोळ्या अतिशय खुसखुशीत बनतात.